रुक्मिणी, मी येईपर्यंत स्वतःची काळजी घे रुक्मिणी। या वनात तुला एकटीला सोडून जाताना मला चिंता वाटतेय, परंतु मी लवकरच परत येईन, केवळ तुझ्यासाठी। देवी, अशा रुष्ट होऊ नका। अन्न ग्रहण करा। तुम्हाला भूक सहन होत नाही तेव्हा असा देहाला क्लेश करून घेऊ नका। हे भोजन इथून घेऊन जायला सांग सैंधवी। मला अन्न आणि तुझा उपदेश दोन्ही नकोय। परंतु सत्यभामा देवी। सैंधवी, मला क्रोधित व्हायला भाग पाडू नकोस। जा इथून। जोपर्यंत श्रीहरी स्वतः माझ्या समक्ष येत नाही तोपर्यंत मला अन्न पाणी काहीच नकोय। जर माझं प्राणत्याग होणं हेच त्यांना हवं असेल तर तसंच होऊ दे। रुक्मिणी देवी त्यांना प्रिय आहे, मी नाही। ही परीक्षा आहे त्यांची। बघूया रुक्मिणी देवींचा लळा त्यांना तिथे थांबवतो की माझं प्रेम त्यांना इथे ओढत आणतं। ओम श्री कृष्ण चरणाय नमः। ओम श्री कृष्ण चरणाय नमः। श्रीहरी, राधे, अशी दूर का उभी आहे? मला राजवाड्यात प्रवेश नाहीये। कशी आहेस? कशी असणार आहे? आपण रुक्मिणी देवींच्या मागोमाग निघून गेलात आणि इथे सगळ्यांसाठी दोषी मी ठरले। मला दोषारोपांचं वाईट वाटत नाही, परंतु दुःख आहे ते आपल्या विरहाचं। आपले दर्शन झाले नाही तर या जगण्यालाही अर्थ नाहीये केशवा। असं बोलू नकोस राधे, तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस। निर्गुण
निराकार तत्वावर तू प्रेम केलंस, ह्यातच तुझं निराळेपण सिद्ध होतं. ही तपश्चर्या आहे तुझी. मी तुझ्या हृदयात निवास करतो राधे. मला असं लौकिकात शोधू नकोस. येऊ मी? श्रीहरी, माझी एक इच्छा आहे. आपण इथून प्रस्थान कराल त्यावेळी आपल्याला डोळे भरून पाहायचे. मी आपली प्रतीक्षा करेन. तुझ्या भाग्यात केवळ प्रतीक्षाच आहे राधे. परंतु ह्या प्रतीक्षेचे फळही तुला मिळेल, आणि ते फलित असे असेल जे माझ्या कुठल्याही पत्नीला कितीही पुण्याईने प्राप्त होणार नाही. शांत व्हा देवी रुक्मिणी, शांत व्हा. अशा रडू नका. तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे आणि तुमच्या या निर्णयात मी तुमच्या पाठीशी आहे. मी आपले आभारी आहे देवी पार्वती. श्रीहरींनी तुमच्या प्रेमाचा असा अवमान करायला नको होता. श्रीहरींचं चुकलंच आहे, परंतु माझा एक सल्ला आहे देवी रुक्मिणी. सांगा ना. आता श्रीहरी तुमच्या सोबत नाही, तेव्हा थोड्या सावध राहा. स्त्री एकटी आहे हे पाहून ती दुबळी असहाय्य असेल असं दैत्यांना वाटतं, आणि म्हणून ते या संधीचा लाभ घेण्याचा नीच प्रयत्न करतात. असं करणं त्यांच्यासाठी विनाश ओढवून घेण्यासारखं असेल देवी पार्वती. तुम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोऱ्या जायला समर्थ आहात हे ठाऊक आहे मला, परंतु कधीही सहाय्याची आवश्यकता असल्यास आवाहन करा. मी तुमच्या समक्ष असेल. अवश्य. प्रभू आले. अरे उठा, उठा सगळे. प्रभू, प्रभू, आपण द्वारका सोडून निघून गेलात. आम्हाला पोरकं करून आपल्याशिवाय आम्हाला वाली कोण आहे प्रभू? हो हो प्रभू, तुमच्याशिवाय ही द्वारका उदास झाली आहे. असं निराश नका हो. तुम्हा सर्वांना मी माझ्यासोबत घेऊन जाईन, परंतु ती घटिका अजून आली नाही. तुम्ही मला केव्हाही प्रेमानं साथ घाला. मी अगदी कुठेही असलो तरी धावत तुमच्या जवळ येईल. अरण्याचा कोपरान कोपरा शोधून काढा. मला ती सौंदर्यवती हवी आहे.
सत्यभामा देवी, सत्यभामा देवी, श्रीकृष्ण महाराज इथेच आपल्याच कक्षात येत आहेत. श्रीहरी येत आहे. हो. त्याला लाजणं म्हणायचं की रुसणं? माझ्यासाठी तरी रुसणंच. का? हा प्रश्न म्हणायचा की थट्टा? काळजी, केवळ काळजी. माझी सत्यभामा माझ्यावर रुष्ट आहे असं कळल्याबरोबर सगळं सोडून धावत द्वारकेत आलो, केवळ तुझ्यासाठी. मग असं न सांगता सोडून जाताना कुठे गेली होती काळजी? सोडून गेलो मान्य, परंतु मी तुला न सांगता नाही गेलो. आठव, मी तुला माझ्यासोबत येशील का हे विचारण्यासाठी आलो होतो. एक क्षेत्र आहे, आपण दोघं तिथे राहू. पुन्हा नव्या ठिकाणी नव्याने संसार थाटायचा म्हणजे मला तरी कठीण वाटतं. हो, परंतु मला ती थट्टा वाटली. मी तुझ्यासोबत अशी थट्टा करेन का? परंतु श्रीहरी, खरंच मला त्या... आता सोड ना हे सगळं. मी आलोय ना परत तुझ्यासाठी. आता नाही ना मला सोडून जाणार तुम्ही परत? आणि हे काय? तू माझ्यासाठी अन्न त्याग केलास. का केलंस असं? तुला ठाऊक आहे ना, माझ्या भक्तांना, माझ्या माणसांना होणाऱ्या वेदना मलाही होतात. मग असं असताना का केलास अन्न त्याग? दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. कुठे आहे ती सुंदरी? कुठे आहे? मला हवी आहे, मला हवी आहे ती.
माझं भोजन झालं. मध्यान्ह झाली आहे. बाहेर उन्हाचा रखही आहे. आपणही भोजन केलेलं नाही. थांबा, मी तुमच्यासाठी भोजन घेऊन येते. कशाला? इथे एवढे सारे अन्नपदार्थ आहेत, तेच ग्रहण करेन ना मी. हे पदार्थ, हे सेविकांनी बनवलेलं अन्न आहे. ह्या अन्नाला काही चव तरी आहे का? मी स्वतः माझ्या हाताने तुमच्यासाठी भोजन बनवून आणते. आलेच. सैंधवी, हे घेऊन जा. आलेच. बघा, मी भोजन घेऊन येईपर्यंत आणि तुम्ही अन्न ग्रहण करेपर्यंत हे स्थान सोडायचं नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? यशोदा मातेला तुम्ही कसे फसवायचात या कथा ऐकल्यात मी. मला तुम्ही वचन द्या, तुम्ही माझा शब्द मोडणार नाही. दिलं वचन. अन्न ग्रहण करेपर्यंत मी इथून नाही जाणार. आले. कुठे आहे? कुठे आहे तू सौंदर्यवती? रुक्मिणी, दिंडीरासूर, जिथे आहेस तिथेच थांब. तुझ्या थांब म्हणण्यावर मी थांबणार नाही. माझ्या सोबत निमूटपणे चल. धावल हो, धावल हो.